डॉक्टर साहेब, काय रे? मी रक्तदान करायला जाऊ भाईंसाठी? तू एक काम कर, तू त्या 4 नंबरच्या गोखल्यांकडे जा. जा जा जा. पण अख्खा स्टाफ चाललाय रक्तदान करायला. आधी ड्युटी, ब्लड डोनेशनचं नंतर बघू. जा. ठीक आहे साहेब. कमाल आहे. आज सकाळी मी फक्त म्हटलं जर इमर्जन्सी आली तर भाईंना रक्त लागेल. लोकांनी रांगा लावल्या आहेत ब्लड बँकेसमोर. प्रेशर नॉर्मल आहे ना? हो. तुम्हाला काही चक्कर वगैरे येत नाही ना? नाही. काही वाटलं तर लगेच सांगायचं. हो. हा, लक्ष दे. हो नक्की. नमस्कार देशपांडे. बस बस. नमस्कार नमस्कार. वीकनेस वगैरे नाही वाटत आहे ना तुम्हाला? छे मी रेग्युलरली रक्त देतो. छान. डॉक्टर मला सांगा, तुमच्याकडे असं एखादं मशीन आहे का हो ज्यातून रक्तातला फरक कळेल? म्हणजे हे रक्त स्मगलरचं, हे राजकारण्याचं, हे माझ्यासारख्या विक्षिप्त साहित्यिकाचं, असं. बाप रे, अहो मग ते रक्त घेणार कोण? आणि त्याच्या प्रिझर्वेशनचा प्रॉब्लेम नाही का येणार मग? म्हणजे तुमच्याकडे प्रिझर्वेशनचं युनिट नाही आहे? त्यासाठी खूप पैसे लागतात देशपांडे सर. किती लागतात? 40,000 रुपये. 40,000? बापरे. बर. हे काय, तू गेला नाहीस अजून? अगं काय आहे, दचकलो ना मी. तू रात्री येणार होतीस ना? हो, तिथली महत्वाची जबाबदारी संपली. मग बाकीच्या कामांची वाटणी केली आणि इथे आले. इथली जबाबदारी महत्वाची नाही का? इथे कसली जबाबदारी? माझी? हे राहिलं. बरं ऐक ना, आता आलीच तर छान चहा टाक की ग. ही जबाबदारी. काही खाल्लंयस का? नाही ना, मला कडकडून भूक लागली. खरं तर आंघोळी राहिले माझी. शे, उठ. आधीच्या आधी जाऊन आंघोळ कर बघू. पारोसा कुठला? हो जातो. उठ. हो. बरं, ते वरातच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळणार होते, जाऊन आणलेस का? कॉन्ट्रॅक्टचे पैसे? हो, आज मिळणार होते. हो, घेतले ना मी. काय? मग दे ना. ते हरवले अगं. हरवले? हो. कसे? अगं काय झालं, ते कंत्राटदाराकडनं पैसे घेतले, मग ते मी माझ्या पॅन्टच्या उजव्या खिशात टाकले. नाही म्हणजे मी ते कदाचित वरच्या खिशातही ठेवले असू शकतात, म्हणजे मला नेमकं आठवत नाही आता. मग मी टॅक्सी केली, इथे पोचलो, बघतो तो काय पैसे गायब. हो ना. अगं म्हणजे आता टॅक्सीत बसण्याच्या पूर्वी ते कोणी चोरले का टॅक्सीत पडले ते काही मला आठवत नाहीये. मग टॅक्सीचे पैसे कोणी दिले? टॅक्सीचे पैसे ते माझ्या डाव्या खिशात होते ना, सुट्टे, तू दिलेले. भाई, का खोटं बोलतोयस तू? तू ते पैसे कलेक्ट केलेच नाहीस. तो कंत्राटदार रडला असणार आणि तू पाघळला असणार. अगं असं काय करते सुनीता, तू फोन करून विचार हवं तर त्याला. कसा रे तू असा वेंधळा? 7,000 म्हणजे किती असतात माहितीये? 7,000? काय 7,000? सारखे विनोद. इथे मी पैसा जमवते आणि याला विनोद सुचताय. यात काय विनोद आहे? अरे, तू कधी आलीस? आत्ताच आले. बाबूल आहे का गेला बाहेर? तानसेन आंघोळ करतायत. तुम्ही कुठे गेला होतात? अगं बाबूल म्हणाला तो आहे घरात. मी जरा उमाकांतला भेटून आले. मग बर. चहा टाकू तुझ्यासाठी? हो चालेल मला. बर. जरा रेडिओ बंद करता का आई? बर. वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ. सॉरी सुनीता. कशाबद्दल? माझ्या वेंधळेपणाबद्दल. अरे पैसे सापडले. कुठे? कसे? त्या आपल्या आतल्या कपाटात. त्या चोराला वाईट वाटलं असणार
म्हणून इस्त्रीच्या कपड्यांच्या खाली नीट घडी करून ठेवले होते. हे बघ. का खोटं बोललास भाई? काय करणार होतास या पैशांचं? ते मला द्यायचे होते का बाईला. कोण बाई? तुमचे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाहीये. 7,000 ही खूप मोठी रक्कम झाली हो. हे आणखीन 5 ठेवा. अहो आता किती कमी पडतायत? आम्ही 9,000 जमवलेत. आता तुमची एकूण रक्कम 12,000 झाली. म्हणजे 19 कमी पडतायत. नाही, तसा आम्ही सरकारकडे अनुदानासाठी अर्ज केला. अहो राहू द्या, सरकारकडनं पैसे येईपर्यंत रक्ताचं पाणी होईल. भाई, हा विनोद नव्हता, भावना समजून घे ना. पुढे. तुम्ही काही काळजी करू नका, सगळी व्यवस्था करतो आम्ही. थँक्यू. आले, मी रिसीट बुक घेऊन येते. हो. काय? हे 5,000 रुपये कुठून आले? 6 महिन्याची बचत आहे. परवा सिगरेटला पैसे मागितले तर चक्क नाहीये म्हणून म्हणालीस. म्हणूनच तर वाचले. किती स्वार्थी आहेस ग तू. मी? हे लोक बघ किती निस्वार्थीपणे काम करतात. बाई. नाही पण खरंच अशा कामांसाठी आपण एक ट्रस्ट करायचा का? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. चला एखादं छानसं नाव सुचवू आपल्या ट्रस्टला. त्यात काय, पु ल देशपांडे ट्रस्ट. क्या बात है.